Hello. Yes, ma'am. Wait for 2 minutes because students are joining here. Okay. Hello. Hello. Yes. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, Okay. ma'am. Yes, ma'am. Up to this point, we have covered many points related to this water. BOD, COD, alkalinity, BOD, COD, alkalinity, then dissolved oxygen, dissolved chlorine, sulfide, etc. Then in previous lecture, we have discussed the terms related to the scale and sludge formation. Whether scale is a hard or sludge is hard. Which one is the hard? Scale is hard. Sludge is not a hard. Okay. Which is formed on the surface of the boiler?
Who is formed on the surface of the boiler? Scale or Scale. sludge? Scale. Scale. Very good. Who is a bad conductor of the heat? Who is a bad conductor of heat? Sludge. Sludge. Scale. Scale is a Scale. bad Scale. conductor. Scale. Scale. Have you written the disadvantage of this scale and sludge? Yes, Have you ma'am. written? Yes, ma'am. Explosion of boiler, wastage of fuel. Have you written it? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Then last point related to the scale and sludge is removal of the scale and sludge, because in our syllabus there is a point scale and sludge removal. Is it correct? Then Yes, first, Ma'am. here only a removal of the scale. Okay. स्केल स्केलचा जर जाड थर तयार झाला असेल आणि स्केलचा जर पातळ थर तयार झाला असेल, त्याच्यावरून थोडेसे पॉइंट डिफरंट आहे. लास्ट पासून बघूया. स्केल जर खूपच हार्ड असेल किंवा मॉडरेटली हार्ड असेल आणि पॅक असं बॉयलरच्या सरफेसला अडहिअर म्हणजे चिटकून बसणे, मॉडरेटली हार्ड आणि अडहिअरंट स्केल असेल, ते केमिकल वापरल्याशिवाय निघत नाही. विच केमिकल्स आर युज्ड देअर? HCl, EDTA. EDTA means ethylene diamine tetraacetic acid. Moderately hard and adherent deposit or scale can be removed by using appropriate chemical such as 15% HCl, म्हणजे 85 ml पाणी टाकायचं आणि 15 ml HCl टाकायचं. Then EDTA solution, etc. Okay, have you got this point? Means scale is removed by using chemical. जर मॉडरेटली हार्ड असेल आणि अडहिअरंट असेल तर. देन ब्रिटल डिपॉझिट. ब्रिटल डिपॉझिट म्हणजे तुकडे तुकडे पडणारे डिपॉझिट. काय करावं लागतं? बॉयलरला रिकाम्या बॉयलरला हिट करायचं. त्याच्यामध्ये काय असणार आहे? रिकाम्या बॉयलरला काय काढायला लागलो? आपण स्केल काढून टाकायला लागलो. म्हणून इथं हिटिंग दी बॉयलर विथ अ स्केल. स्केल असताना बॉयलरचं हिटिंग करायचं, खूप खूप गरम करायचं आणि लगेच त्याच्यामध्ये थंड पाणी ओतायचं. त्याला म्हणायचं थर्मल शॉक. असा थर्मल शॉक दिला तर ब्रिटल डिपॉझिट रिमूव्ह होत असतं. ब्रिटल डिपॉझिट रिमूव्ह होत असतं. म्हणून इथे दिलेले ब्रिटल डिपॉझिट कॅन बी रिमूव्ह बाय हिटिंग दी बॉयलर मटेरियल विथ अ स्केल अँड सडनली कुलिंग बाय पुअरिंग दी कोल्ड वॉटर. कोल्ड वॉटर पुअर करायचं आणि ब्रिटल डिपॉझिट रिमूव्ह करता येतं. ह्या मेथडला कोणती मेथड म्हणतात? थर्मल शॉक मेथड. लास्ट वन इज बाय युजिंग केमिकल. Second last is by thermal shock. Then if scale are loosely adherent, जर जास्त पॅक बसलेला नसेल तर it can be removed by blow down operation. Blow down operation म्हणजे तो जो बॉयलर आहे त्याच्या एकदम खालचं जे आउटलेट आहे, पाणी बाहेर पडणारं जे आउटलेट आहे, पाणी येणारं नव्हे, पाणी बाहेर पडणारं जे आउटलेट आहे खालच्या साईडला असतं, तिथून पाणी पास करायचं. म्हणजे बॉयलर मध्ये घालायचं तिथून पाणी. त्याला ब्लो डाऊन ऑपरेशन असं म्हणायचं. आपण पाण्याचा आपल्याकडे ग्लास असेल, आपण वरून पाणी ओतलं तर त्याला पोअरिंग म्हणायचं. पण जर त्याला ग्लासला पण छोटस होल बेसला घेतलं आणि तिथून जर वरून पॅक केलं आणि खालून जर पाणी पास करत असेल तर त्याला ब्लो डाऊन प्रोसेस असं म्हटलं जातं. Means if the scale is loosely adherent, it can be removed by blow down operation. Blow down operation ने ते रिमूव्ह करता येत असतं. ओके मॅडम अजून एकदा सांगा हे. हा, ब्लो डाऊन प्रोसेस. तुम्ही पाण्याच्या टाक्या बघितलेल्या आहेत का?
पाण्याच्या हा. टाक्या बघितल्यात का? वॉटर सप्लायला ग्रामपंचायतीच्या नगरपालिकेच्या वगैरे असतात. येस मॅम. Yes, ma'am. एक इनलेट असतं आणि एक आउटलेट असतं. एम आय करेक्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. इनलेट मध्ये पाणी वरून येतं, आउटलेट म्हणजे पाणी खालच्या साईडला त्याला पाईप असतो, त्या पाईप मधून पाणी जात असतं सप्लाय साठी वेगवेगळ्या ठिकाणी. दोन आउटलेट कळाले? ब्लो डाऊन प्रोसेस म्हणजे की खालून पाणी सोडायचं आणि वरच्या साईडनं पाणी बाजूला काढून घ्यायचं. आर यू गेटिंग? येस Yes, मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. त्याला ब्लो डाऊन प्रोसेस म्हणायचं. इफ डिपॉझिट ऑन बॉयलर सरफेस इज अ सॉफ्ट लूज, जर डिपॉझिट मेटलच्या सरफेस वरती थर आलेला आहे पण तो सॉफ्ट आणि लूज असेल तर, म्हणजे हाताला मऊ लागत असेल तर, एकमेकाच्या शेजारी असे पॅक बसलेले नसतील तर, इट कॅन बी रिमूव्ड बाय युजिंग स्क्रॅपर, बाय युजिंग नाईफ, ब्लेड एटसेट्रा. जर डिपॉझिट आहे मेटलच्या सरफेस वरती, डिपॉझिट म्हणजे थर आहे पण तो जर लूज आणि सॉफ्ट असेल तर तो कसा रिमूव्ह करता येतो? घासणी वापरून किंवा नाईफ वापरून किंवा ब्लेड वापरून आपण त्याला रिमूव्ह करू शकतो. हा, कॅन एनीवन टेल मी ओनली हेडिंग? मी सांगते. बाय युजिंग केमिकल, बाय युजिंग थर्मल शॉक. सांगा, व्हॉट इज थर्ड वन? ब्लो डाऊन ऑपरेशन and by Blow down. using scrapper. Are you getting? Yes, ma'am. येस मॅम. Then write down this point. हेडिंग द्या आणि लिहून घ्या हे पॉइंट. सगळं लिहायचं ना मॅडम? हॅलो, आकाश झालटे.
येस मॅम. आकाश, तुमचा नंबर 58 आहे बरं का. मॅडम ते तुम्ही टेलिग्राम वरती पाठवलेलं लिस्ट त्यात 63 आहे. किती? आता चेंज झालाय. 58 चा मुलगा दुसऱ्या डिव्हिजन मध्ये गेलाय, त्यामुळं तुमचा नंबर 58 आलेला आहे. मॅडम इतके दिवस मी 63 ला प्रेझेंट दिलं. हा परवा बदलले रेजा. आतापर्यंत तुझी अटेंडन्स तुमची लागली आहे की काय अडचण नाही? ठीक आहे. परत कसं होतं, ऑफलाईन चालू झालं ना, मग ज्यावेळेस आपल्या एक्झाम होतात ना कॉलेजमध्ये, त्यावेळेस तो बेंच रिकामा राहतो, त्यामुळं चेंज करून घेतले. शेवटचा नंबर वरती टाकला. आता इथून पुढे की नाही तुम्ही 58 ला अटेंडन्स टाकत जावा. हो मॅडम हो. नाहीतर मग बेंच रिकामे पडत राहतात, प्रॉब्लेम येतो, परत तुम्हालाच अडचणी निर्माण होतात. ठीक आहे. आणि रोल नंबर 13 हॅव प्रेझेंट. रोल नंबर 13, 14, 15 who is present? Roll number 13 is present. Yes, madam. 13 कधी आत्ता जॉईन झालात का? हॅलो. I madam join us, sir. ओके, 13 present. 14 have you present? 14, 15, then 29, 31, 46 आणि 46 only. ओके. आणि शिवकुमार भोसले, तुम्ही रोल नंबरनी जॉईन झाला नव्हता, त्यामुळे इथे अटेंडन्स आलेली नाही तुमची. हो मॅडम. आता जॉईन झालात त्यामुळे ठीक आहे. What is over? Yes, madam. ओके. Yes, ma'am. झाल्यानंतर सांगत चला, तुम्ही लिहिताय म्हणून मी अटेंडन्स घेत राहिले. झालं ना सर्वांचं? ओके. प्रिव्हेन्शन ऑफ स्केल्स. Why it is necessary to prevent the scale? का गरज आहे? स्केल होऊ नये म्हणून काळजी घेण्याची का गरज आहे? का गरज आहे? डिसएडव्हान्टेज आहेत की नाही? काय बोलते? डिसएडव्हान्टेज आहेत? Yes, ma'am. Yes, ma'am. वेस्टेज, फ्युएल वेस्टेज होतंय, बॉयलरचं बस्टिंग होतंय, लाईफ बॉयलरचं डिक्रीज होतंय, असे प्रॉब्लेम आहेत. त्यामुळं स्केल होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. ओके. हाऊ इट इज प्रिव्हेंटेड, कसं प्रिव्हेंट केलं जातं? नंबर 1 मेथड, बाय ट्रीटिंग वॉटर बिफोर सप्लाय टू दी बॉयलर. बॉयलरकडे पाणी जाण्याच्या अगोदरच त्याच्यावरती ट्रीटमेंट करायची आणि सगळे हार्ड वॉटर कंटेनिंग साल्ट काढून टाकायचे, आपले 6 मेंबर काढून टाकायचे, कारण ते 6 मेंबरच स्केल आणि स्लज तयार करतात. आपण बघितले की नाही एक्झाम्पल मध्ये, CaCO3, CaSO4 बघितले ना, MgOH ट्वाइस हे सबस्टन्स तो इथं पण लिहून घेतलेला आहे. हे सबस्टन्स काय तयार करतात? स्केल आणि स्लज तयार करतात. लिहिले की नाही नोटबुक मध्ये? Yes, ma'am. Yes, ma'am. मग त्यामुळं वॉटर बॉयलर कडे जाण्याच्या अगोदरच त्याला ट्रीटमेंट द्यायची. मग बॉयलर कडे चांगलं पाणी गेलं ना तर स्केल तयार होणार नाही. ओके. आणि सेकंड, बाय ऍडिंग दी केमिकल टू दी बॉयलर. आणि केमिकल ऍड करायचे, जे केमिकल आपल्या हार्ड वॉटरच्या साल्ट बरोबर रिॲक्ट होतील आणि त्यामुळं स्केल आणि स्लज तयार होणार नाही. 2 मेथड आहे. एक तर पाणी बॉयलर कडे जाताना चांगलं पाठवा. तरीही जरी पाणी बॉयलर कडे गेलं, हार्ड वॉटर बॉयलर कडे गेलं, तर त्याच्यामध्ये केमिकल टाका, म्हणजे स्केल आणि स्लज तयार होणार नाही. ही उगीच मी माहिती 4 लाईन दिलेली आहे तुम्हाला. ती काय दिली बघा. मेथड ऑफ रिमूव्हिंग दी स्केल्स आर कॉस्टली. स्केल काढून टाकण्याच्या मेथड कॉस्टली असतात, खर्चिक असतात, टाइम पण वेस्ट होतो. आणि ज्या वेळेस बॉयलर आपल्याला स्वच्छ करायचा असतो त्यावेळेस बॉयलरचं पूर्ण फंक्शनिंग स्टॉप करावं लागतं. त्यामुळं प्रिव्हेन्शन करणं हे सगळ्यात चांगलं. हे वरचे कुठले सेंटेन्स लिहायचे नाहीत इथपर्यंत.
प्रिव्हेन्शन ऑफ स्केल म्हणायचं. नंबर 1 बाय ट्रीटिंग दी वॉटर बिफोर सप्लाय टू दी बॉयलर. नंबर 2 बाय ऍडिंग दी केमिकल्स टू दी बॉयलर. बॉयलर मध्ये केमिकल ऍड करायचे. ओके, आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, फक्त ma'am. हेडिंग टाकायचं आणि हे 2 पॉईंट घेऊन घ्यायचे. Done, ma'am. Okay, good. What is next point? Difference between scale and sludge. Scale is hard. Sludge is soft. Scale cannot be removed by mechanical means. Mechanical means म्हणजे घासला वगैरे तर त्याला मेकॅनिकल मीन्स म्हणतात. Okay, scale are bad conductor of heat. Sludge are poor conductor of heat. Scale can be formed through the metal surface. Sludge are formed comparatively cooler portion of boiler. लिहून घ्या. डिफरन्स लिहा. राईट इट. आपण शिकवलेलं आहे, लिहून घ्या फक्त. झालं झालं.
No, ma'am. झालं की सांगा लगेच हं. मॅडम मेकॅनिकल मीन्स म्हणजे म्हणजे साध्या प्रोसेस म्हणजे काल नाही का शिकवलं तुम्हाला स्लजच्या तिथं छनीने मारून, हातोड्याने मारून, हॅमर, चिजल असे शब्द लिहून दिलेत बघा का, दिलेत की नाही? हा हा त्याला मेकॅनिकल मीन्स म्हणायचं. ओके, ठीक आहे. व्हॉट इज अवर नेक्स्ट पॉइंट? कॅन एनीवन टेल मी? कोणता पॉइंट आहे नेक्स्ट? सिलेबस मधला सांगा. Ion exchange process. सिलेबस मध्ये पण तोच आहे? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. लिसन, लक्ष द्यायचं आता. त्याला थोडंच वेगळं आहे. एकच मिनिट हा. प्लीज 1 मिनिट हा. Okay. Have you seen figure? No. मी दुसऱ्या पीपीटी मधली फिगर ओपन करते. याच्यामध्ये क्लिअरिटी कमी आहे. फक्त मला 1 मिनिट टाइम द्या. विल ओपन अनदर फिगर. मॅडम दिसतंय तरी पण बरोबर. नाही नाही, जरा हे फ्रेंट दिसायला लागले. 1च मिनिट टाइम दे. 1 मिनिटातच ओपन करते. बरोबर. का भानगड काय कळणार? हॅलो, काय झालं? हॅलो, काय अडचण आहे का कोणाला? फक्त दुसरी स्लाइड ओपन करायला लागली. फिगर क्लिअरिटी कमी आहे म्हणून.
Have you seen another screen? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. ओके. आता फिगर दिसते क्लिअर मगाच्या पेक्षा, बरोबर ना? Yes, ma'am. हा. Yes, ma'am. लक्ष द्या आता. एवढं आतापर्यंत आपण पॉईंट शिकलो तेवढा सोपा नाहीये, पॉईंट थोडासा डिफरंट आहे. फक्त तुम्ही रिस्पॉन्स व्यवस्थित द्या 1-2-3 मिनिटासाठी. हार्ड वॉटर मीन्स वॉटर विच कंटेन. हार्ड वॉटर मीन्स वॉटर विच कंटेन. Salt. Which salt? Which salt is present in hard water? नोटबुकच्या लास्ट पेजला जावा. हार्ड वॉटर एक वर्ड लिहा. मॅग्नेशियम हा, सॉल्ट्स. हार्ड वॉटर लिहा आणि मी शिकवलेले 6 मेंबर तिथे लिहा. 6 मेंबर लिहा पटकन, फास्ट. लिहिले का? हार्ड वॉटर नोटबुकच्या लास्ट पेजला जावा. हार्ड वॉटर शब्द लिहा. MgSO4, MgCl2, MgHCO3 twice, CaCl2, CaSO4 आणि CaHCO3 twice. हे 6 वर्ड लिहा. If above 6 member are present in water, then water is known as Hard water. Hard water Hard is water. known as hard water. Very good. Are you able to read this word? Yes, ma'am. Yes, ma'am. Hard water. And here is a word, demineralized water. Demineralized water is also known as a soft water. Means in this method is used for conversion of dash dash water into dash dash water. Hard water. Hard into water to into soft demineralized water. Demineralized water means soft water. Means hardness of water is removed by using this technique. In case of CaSO4, आणखी तिथे नोटबुक मध्ये लिहून घ्या वर्ड CaSO4. लास्ट पेजला नोटबुकच्या. CaSO4. Arrow. Ionize it and tell me who is a cation there and who is anion there. Positively charged ion is known as a cation and negatively charged ion is known as anion. Tell me who is a cation and who is a anion. CaSO4 arrow आणि त्याचा कॅटायन तयार करा आणि त्याचा अनायन तयार करा आणि मला सांगा की who is a cation and who is a anion there. Calcium is Calcium is cation. Cation and SO4 plus plus is a cation. cation and SO4 SO4 minus minus anion. anion. पॉझिटिव्हली चार्ज ज्याला असतो त्याला कॅटायन म्हणायचं. निगेटिव्हली चार्ज जो असतो त्याला अनायन असं म्हणायचं. आपल्या 6 मेंबर मध्ये तुम्ही नजर टाका आणि सांगा की तिथं कॅटायन आणि अनायन आहेत का. MgSO4 मध्ये who is a cation and who is anion. सर्वांनी इन्व्हॉल्व Mg plus plus is a cation and SO4 minus anion. In case of CaCl2, who is a cation and who is anion? Ca plus cation. Plus anion. प्रथमेश पाटील 1 मिनिट. आपण त्यांना कॉल करूयात. नक्की झोपलेले आहेत का जागेत बघूयात. ओके. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 6 मेंबर मधले कॅटायन आणि अनायन तुम्हाला ओळखता येतात.
ओके, पटपट बोला रे रजांनो, मला तुम्हाला कळायला असेल Yes, तर पुढे ma'am. जाता येतं. हा, Yes, ma'am. या मेथड मध्ये हॅलो प्रथमेश, मॅडम अहो ती अनम्यूटच होत नाही. असं कसं होतंय? अहो मी आता ट्राय केलं, तुम्ही तुमची पहिल्यांदा येते ना तेव्हाच मी ट्राय केलं. बघा कुणाकडून तरी शिका. नाही मी ती होस्ट म्हणजे होस्टनच वरून ही केली म्हणून सांगते. सगळी मुलं बोलतात की रजा. अहो मॅडम खरंच मी काय म्हणजे मी आता बरं हा, आता होतंय का बघ बरं, आता होतंय का बघ बरं. हा एक मिनिट. हा, इज इट? एक मिनिट स्क्रीनवर जाऊ. हा जाऊ पटकन. सर्वांना इन्व्हॉल्व्ह होता आलं पाहिजे रजा. दीपराज पाटील, मग मी तुम्हाला Yes, ma'am. मॅडम त्याला. Yes, ओके, ma'am. पाठवा. म्हणजे कुणाचे काय प्रॉब्लेम असतील तर सांगत चला, नाही तर तुम्ही शांतच बसून राहणार सगळीच मुलं. नाही मॅडम मी तुम्हाला नाही म्हणत, सगळ्यांना म्हणते हो, कारण तुमचे प्रॉब्लेम आम्हाला कळाले पाहिजेत ना. ओके, हा, हार्ड वॉटर म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल आहे. हॅलो हॅलो, हॅलो, हा, हार्ड वॉटर म्हणजे त्याच्यामध्ये वॉटरचे मॉलिक्यूल असतात का फक्त हार्ड वॉटरचे साल्ट असतात रे? वॉटर मॉलिक्युल दोन्ही पण. साखरेचं पाणी म्हटलं तर साखरेचे पण मॉलिक्यूल आहेत आणि पाणी पण आहेत, दोन्ही पण आहेत. ओके, तुम्ही गेस करायचा, तुम्हीच मला शिकवायचं आता. इथं रेझिन आहे, म्हणजे इथे एक बेड आहे. हा ट्रॅपर आहे, ट्रॅप करून घेणारा, कॅच करून घेणारा मेंबर आहे. हा पण कॅच करून घेणारा मेंबर आहे. गेस करा, इथं कुणाला कॅच करून घेतलं जाईल आणि कशा मधल्याला काय होत असेल इथं प्रोसेस. मी फक्त सांगणार आहे, इथं कॅच केलं जातं, इथं पकडून ठेवलं जातं, इथं एकाला आणि इथं एकाला. तर इथं कुणाला पकडलं जात असेल, कुणाला कॅच करून ठेवलं जात असेल? पटपट गेस करायचे. कॅटायनला कॅच केलं जात असेल. कुठल्या कॅटायनला? H+ ला? कुणाला कॅच केलं जातं? सॉल्ट मधल्या. व्हेरी गुड. साल्ट मधल्या कॅटायनला इथं कॅच केलं जात असेल. इथं कुणाला कॅच केलं जातं? मी एक्झाम्पल सांगते साल्ट मधल्या एका मेंबरचं, CaSO4. Ca ला कुठे कॅच केलं जातं? मध्ये. आणि अनायन मध्ये कुणाला कॅच केलं जातं? Are you getting? Also there is another word, exchanger word. Are you able to see this word? Yes, ma'am. What do you mean by exchange? Not exchange. मॅडम ते H+ ते देतात पाण्यातलं. पाण्यातलं H+. मी अगोदर विचारते, what is mean by exchange? What is exchange? Exchange means काय? देवाणघेवाण. हा, एक्सचेंज म्हणजे आपलं देणं दुसऱ्याचं पण घेणं. आपलं जेवढं दिलं तेवढं दुसऱ्याचं घेणं, त्याला एक्सचेंज असं म्हटलं जातं. बोथ आर एक्सचेंजर हिअर. कॅटायन एक्सचेंजर and here are cation exchanger and anion exchanger. आवाज येते का रे? Yes, ma'am. Yes ma'am. Cation exchanger and anion exchanger is here. आयडिया आली? आणि पाण्यामधले जे Yes, ma'am. गॅसेस विरघळलेले आहेत, जे एक्स्ट्रा असतात, उदाहरणार्थ पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतो, H2S गॅस असतो, कधी कधी पाण्याला वास येतो, तर ते कशामुळे येत असतो? गॅसेस, एक्स्ट्रा गॅसेस डिझॉल्व्ह झालेले असतात त्याच्यामुळं. आणि मग हे कंपार्टमेंट काय करतं की डिझॉल्व्ह गॅसेस जे असतात ते रिमूव्ह केले जातात. त्याला काय म्हटलं जातं? डिगॅसिफायर. व्हॉट इज द नेम?
digasified. Are you getting? येस मॅम. Yes, ma'am. मला आता फक्त बेसिक कळाले, अजून डिटेल आपण काहीच गेलेलो नाही, फक्त जनरल माहिती दिलेली आहे. ओके. एक्सचेंज करणं, त्याने आपल्याला प्लस दिला, प्लस वाला मेंबर दिला की आपण देखील त्याला प्लस वालाच मेंबर द्यावा लागतो. म्हणजे आपण सगळे जेवायला जर बसलेलं असेल, आपल्याला जर कोणी भाजी दिली तर आपल्याला त्याला भाजी द्यावी लागते. तसं